Hello dear students and welcome to my channel eContent VB. Today we will be discussing the next accounting standard AS17 segment reporting. Before that, if you are new to my channel, please subscribe my channel eContent VB on YouTube for latest and updated videos. AS17 segment reporting. The objective of this standard is to establish principles for reporting segment-wise financial information to enable users of financial statement to assess risk and return of diversified and or multi-locational enterprises. सेगमेंट रिपोर्टिंग हा अकाउंटिंग स्टँडर्ड हा मेन आणण्याचा उद्देश हा आहे की जेव्हा एखाद्या व्यवसायाच्या अनेक साऱ्या विविध प्रकारच्या शाखा असतात किंवा एकच व्यवसाय जेव्हा अनेक ठिकाणी हा विस्तारलेला असतो, अशा वेळेला या बिझनेसेसचे सर्व प्रकारच्या बिझनेसचं रिपोर्टिंग हे एकत्रपणे व्हावं आणि ते रिपोर्टिंग करत असताना ते कोणत्या प्रकारे करावं याच्यासाठी हा अकाउंटिंग स्टँडर्ड सेगमेंट रिपोर्टिंग हा आणलेला आहे. या अकाउंटिंग स्टँडर्डच्या अंतर्गत जर एखाद्या व्यवसायाच्या विविध शाखा असतील तसेच एकच कंपनीचा व्यवसाय हा जर वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायामध्ये असेल, उदाहरणार्थ टाटा उद्योग समूह, तर टाटा उद्योग समूहाची टाटा कन्सल्टन्सी आहे, टाटांचं ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये त्यांचं कामकाज आहे, टाटांचे ज्वेलरी बिझनेसेस आहेत. म्हणजे टाटा हा उद्योग समूह वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये विभागलेला आहे. तसेच ते इंटरनॅशनल लेवलवरती देखील तो बिझनेस करतात. म्हणजेच टाटांचा उद्योग हा एकाच प्रकारच्या व्यवसाय क्षेत्रामध्ये नाही तर विविध प्रकारच्या व्यवसाय क्षेत्रामध्ये ते उद्योग करत असतात. अशा वेळेला अशा उद्योगांनी त्यांचे जे वेगवेगळे बिझनेसचे जे सेगमेंट आहेत, तर त्याला आपण सेगमेंट असं म्हणतो, त्या सेगमेंटचं रिपोर्टिंग त्यांनी त्यांच्या अकाउंटिंगमध्ये करणं गरजेचं आहे. अशा वेळेला सेगमेंट म्हणजे काय? तर सेगमेंट इज डिस्टिंग्विशेबल कंपोनंट ऑफ एन एंटरप्राइज, could be business segment or geographical based on location of asset or location of customer segment. आता सेगमेंट म्हणजे काय? तर सेगमेंट म्हणजे व्यवसायाचा एक असा भाग जो मुख्य व्यवसायापासून वेगळा आपल्याला आयडेंटिफाय करता येऊ शकतो, किंवा तुम्ही त्याला असं म्हणू शकता, जर एखादा व्यवसाय हा वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे उदाहरणार्थ जर मुख्य शाखा ही मुंबईमध्ये असेल व दुसरी शाखा ही जर दिल्लीमध्ये, कलकत्त्यामध्ये, चेन्नईमध्ये किंवा केरळमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लोकेशन्सवरती जर असेल तर त्याला तुम्ही सेगमेंट असं म्हणू शकता. म्हणजेच एक शाखा त्याची बारामतीमध्ये आहे तर दुसरी शाखा आणखीन वेगळ्या ठिकाणी आहे, किंवा तोच उद्योग समूह एका ठिकाणी कापडाचा व्यवसाय करतात तर दुसऱ्या ठिकाणी ते ज्वेलरीचा व्यवसाय करतात, तिसऱ्या ठिकाणी ते चप्पल मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करतात. म्हणजेच जेव्हा एखाद्या व्यवसाय संस्थेचा एखादा वेगळा युनिट हा जेव्हा आपण वेगळा त्याच संस्थेचा एक घटक म्हणून ओळखला जातो, तर त्या घटकाला या ठिकाणी सेगमेंट असं म्हटलं जातं. आता प्रश्न असा आहे की जरी एखाद्या व्यवसायाचे अनेक प्रकारचे वेगवेगळे सेगमेंट असतील तर ह्यापैकी नक्की कुठल्या सेगमेंटचं रिपोर्टिंग करायचं हा आपल्यापुढे प्रश्न आहे. आणि म्हणून कोणत्या प्रकारचं सेगमेंट करायचं या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी या ठिकाणी इथे रिपोर्टेबल सेगमेंटचे काही विविध पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत. ते रिपोर्टेबल सेगमेंट म्हणजे कोण? टू बी रिपोर्टेड इफ एनी वन और मोर ऑफ द कंडिशन्स हॅज बीन ॲप्लिकेबल. जर ह्या 6 कंडिशनपैकी जर एक जरी कंडिशन सॅटिस्फाय झाली तर त्या सेगमेंटचं रिपोर्टिंग आपल्याला आपल्या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार आपल्या बिझनेसमध्ये करणं गरजेचं आहे. आता ते रिपोर्टेबल सेगमेंट म्हणजे कोणते? तर रेव्हेन्यू ॲटलिस्ट 10%. जर आपल्याला त्या सेगमेंटपासून किमान 10% हा जर आपल्याला रेव्हेन्यू मिळत असेल तर आपण त्या सेगमेंटचं रिपोर्टिंग करणं हे गरजेचं आहे. प्रॉफिट ऑर लॉस ॲटलिस्ट 10%. जर त्या सेगमेंटमधून आपल्याला किमान 10% इतका जर आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस झाला असेल तर त्याचं देखील रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. सेगमेंट असेट्स ॲटलिस्ट 10%. जर त्या सेगमेंटच्या असेटची व्हॅल्यू ही जर ॲटलिस्ट आपल्या टोटल ॲसेटच्या व्हॅल्यूच्या जर 10% असेल तरीसुद्धा त्या सेगमेंटचं रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. इफ रिपोर्टेड इन प्रिसिडिंग पिरियड, जर गेल्या वर्षी आपण त्या सेगमेंटचं रिपोर्टिंग केलं असेल तरी देखील आपल्याला यावर्षी त्याचं सेगमेंटचं रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. टोटल रेव्हेन्यू ॲट्रिब्युटेड लेस दॅन 75%. एकूण उत्पन्नाच्या किमान 75%पेक्षा कमी हे जर उत्पन्न त्या रेव्हेन्यूपासून मिळत असेल तर आपल्याला तो रेव्हेन्यू रिपोर्ट करावा
लागेल. आणि मॅनेजमेंट डिस्क्रिशन याचा अर्थ असा आहे की जर मॅनेजमेंटची इच्छा असेल की आपल्याला त्या सेगमेंटचं रिपोर्ट करायचं आहे, तर अशा वेळेला मॅनेजमेंट हे देखील त्या सेगमेंटचं रिपोर्टिंग करू शकतात. आता हे रिपोर्टिंग करत असताना टू बी रिपोर्टेड इन प्रायमरी अँड सेकंडरी रिपोर्टिंग फॉर्मॅट. हे रिपोर्टिंग करण्याचे दोन फॉर्मॅट आहेत, एक आहे प्रायमरी आणि दुसरा आहे तो म्हणजे सेकंडरी फॉर्मॅट. तर आता याच्यामध्ये रिपोर्ट करत असताना बिझनेस सेगमेंट रिपोर्टिंग प्रायमरी अँड जॉग्राफिकली, secondary reporting where there are difference in product services that enterprise produces, or there are differences in product or services as well as geographical locations. आता बघा, बिझनेस सेगमेंट हे प्रायमरी आणि जॉग्राफिकल असू शकतात. बिझनेस म्हणजे काय, तर एकाच प्रकारचा बिझनेस हा जर आपण वेगवेगळ्या प्रकारचे वस्तूंची निर्मिती करत असेल तर त्याला आपले वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस सेगमेंट म्हणू शकतो. उदाहरणार्थ एकच कंपनी बिस्किट मॅन्युफॅक्चर करते, आईस्क्रीम मॅन्युफॅक्चर करते, चप्पल मॅन्युफॅक्चरिंग करते, तर हे प्रत्येक प्रोडक्ट आणि त्यांची जी सर्व्हिस आहे तर त्याला आपण सेपरेट बिझनेस रिपोर्टिंग असं म्हणणार आहे. आणि जॉग्राफिकल सेगमेंटेशन हे जे आहे ते जॉग्राफिकल म्हणजे काय, तर तो व्यवसाय कुठल्या ठिकाणी स्थापन केलेला आहे त्या ठिकाणानुसार त्याचं सेगमेंटेशन केलं जाऊ शकतं. म्हणजे बिझनेस सेगमेंटेशन हे प्रायमरी मानलं जातं, तर जॉग्राफिकल सेगमेंटेशन हे सेकंडरी असं मानलं जातं. जॉग्राफिकल सेगमेंटेशनमध्ये देखील प्रायमरी आणि बिझनेस सेगमेंट हे सेकंडरी मानलं जातं, की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या जॉग्राफिकल लोकेशन्समध्ये डिफरन्सेस मानले जातात. आता आपण जे अकाउंटिंग पॉलिसी तयार करत असतो, या अकाउंटिंग पॉलिसीमध्ये सेगमेंट इन्फॉर्मेशन टू बी रिपोर्टेड इन कन्फर्मिटी विथ अकाउंटिंग पॉलिसीज अडॉप्टेड फॉर फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ एंटरप्राइज ॲज अ होल. म्हणजेच जेव्हा आपण AS1 नुसार आपली अकाउंटिंग पॉलिसी तयार करत असतो त्यावेळेला त्या अकाउंटिंग पॉलिसीमध्ये आपण ज्या सेगमेंटची माहिती त्या ठिकाणी देणार आहोत व आपल्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये कोणत्या कोणत्या सेगमेंटची इन्फॉर्मेशन आपण देणार आहोत, ह्या सर्वांचा समावेश आपण कशा प्रकारे आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये करणार आहोत हे आपल्या अकाउंटिंग पॉलिसीमध्ये लिहिलेलं असणं गरजेचं आहे. आता आपण कोणत्या कोणत्या प्रकारची माहिती ही दिली पाहिजे, तर यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. प्रायमरी डिस्क्लोजर म्हणजेच सर्वप्रथम आपण कोणत्या प्रकारची माहिती दिली पाहिजे, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला रेव्हेन्यूज फ्रॉम द एक्सटर्नल कस्टमर, म्हणजे आपला व्यवसाय सोडून इतर जे बाहेरचे कस्टमर्स आहेत त्या कस्टमरकडून आपल्याला किती रेव्हेन्यू मिळाला याचं या ठिकाणी एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे. तसेच इंटर सेगमेंट रेव्हेन्यू म्हणजेच एका सेगमेंटमधून दुसऱ्या सेगमेंटला जर काही मालाची खरेदी विक्री केली असेल तर त्या सेगमेंटला इंटर सेगमेंट असं म्हणतो आपण, तर त्या सेगमेंटमधून आपल्याला किती रेव्हेन्यू मिळाला याची देखील माहिती देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सेगमेंट रिझल्ट्स, सेगमेंटचा जो काही रिझल्ट असेल म्हणजेच ते सेगमेंट किती प्रॉफिटमध्ये आहेत किती लॉसेसमध्ये आहेत याची देखील माहिती देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे टोटल कॅरिंग अमाऊंट ऑफ सेगमेंट असेट्स, जर तो सेगमेंट कंटिन्यू केला असेल तर त्या सेगमेंटच्या ॲसेटची किती व्हॅल्यू आहे हे देखील तिथे मेन्शन करावं लागेल. तसेच टोटल सेगमेंट लायबिलिटीज याचं देखील एक्सप्लेनेशन द्यावं लागणार आहे. कॉस्ट ऑफ ॲक्वायरिंग टँजेबल अँड इनटँजेबल असेट्स ड्युरिंग द पिरियड, म्हणजेच जर नवीन कोणत्या ॲसेट किंवा लायबिलिटी जर आपण खरेदी केल्या असतील किंवा दिल्या असतील तर त्याचं देखील माहिती या ठिकाणी सेगमेंट रिपोर्टिंगच्या अंतर्गत देणं गरजेचं आहे. डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन एक्सपेन्सेस, डेप्रिसिएशन म्हणजे फिक्स असेटवरती जे डेप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे सेगमेंटचं, तर त्याची माहिती या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तसेच अमोर्टायझेशन म्हणजे काय, तर ज्या इंटँजिबल असेट्स आहेत उदाहरणार्थ पेटेंट, गुडविल, कॉपीराईट्स, नो हाऊ किंवा IPR असेल, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स असतील, तर हे जे काही इंटँजिबल असेट्स आहेत याच्यावरती जर काही डेप्रिसिएशन चार्ज केलं तर त्याला आपण अमोर्टायझेशन असं म्हणतो आणि ते अमोर्टायझेशन देखील सेगमेंट रिपोर्टिंगच्या अंतर्गत लिहिलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे अदर सिग्निफिकंट नॉन कॅश एक्सपेन्सेस, जे काही मोठे मोठे खर्च जे आपण पैशाच्या स्वरूपात केलेले नाहीत असे देखील खर्चांचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तसेच रिकन्सिलेशन ऑफ रेव्हेन्यूज, सेगमेंट रिझल्ट, असेट्स अँड लायबिलिटीज, आपल्या संपूर्ण व्यवसायाचे जे वेगवेगळे सेगमेंट आहेत या सेगमेंटचे एकूण पैसे, लायबिलिटीज, असेट ह्या सर्वांचे कंपायलेशन करून ते आपल्याला एकत्रपणे डिस्क्लोज करणं हे गरजेचं आहे. आता डिस्क्लोजर ह्या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार आपल्याला प्रायमरी आणि सेकंडरी फॉर्मॅटमध्ये सेगमेंटेशन करणं गरजेचं आहे. प्रायमरी सेगमेंटमध्ये आपल्याला बिझनेस सेगमेंट, जॉग्राफिकल सेगमेंट आणि जॉग्राफिकल सेगमेंट. आता प्रायमरी सेगमेंटमध्ये बिझनेस सेगमेंटच्या अंतर्गत तो बिझनेस जॉग्राफिकली कुठे लोकेटेड आहे, त्याच्या ॲसेट्स कोणत्या कोणत्या कुठल्या कुठल्या ठिकाणी आहेत याचं एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे. तसेच आपले
सेगमेंट वाईज आपले जे कस्टमर्स आहेत ते कस्टमर कुठे कुठे विखुरलेले आहेत याची देखील माहिती देणं गरजेचं आहे. जॉग्राफिकल लोकेशनमध्ये बिझनेस सेगमेंट आणि जॉग्राफिकल सेगमेंट याची माहिती देणं गरजेचं आहे. जॉग्राफिकल LOC मध्ये आपल्याला बिझनेस सेगमेंट आणि जॉग्राफिकल जे काही आपले सेगमेंट्स आहेत की जे आपले बियॉन्ड दी नॅशनल टेरिटरी आहे याची माहिती देखील इथे देणं गरजेचं आहे. अदर डिस्क्लोजर्स म्हणजे इतर काही जे आपल्याला गोष्टी या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार मेन्शन करायच्या आहेत त्या म्हणजे प्राइसिंग म्हणजेच इंटर सेगमेंटमध्ये आपण किती प्राइस एकाच्या सेगमेंटला चार्ज केलेला आहे. कारण की व्यवसाय जरी एकाच संस्थेचा असला तरीसुद्धा एक व्यवसाय हा दुसऱ्या व्यवसायाला त्याच संस्थेच्या दुसऱ्या व्यवसायाला माल विकत असताना कोणत्या प्रकारच्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीचा वापर केलेला आहे याची माहिती देखील इथे देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जर एखाद्या सेगमेंटच्या अकाउंटिंग पॉलिसीमध्ये जर बदल केला असेल तर तो देखील बदल इथे देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कोणत्या कोणत्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती ही सेगमेंट वाईज केली जाते या वस्तू आणि सेवांची माहिती देखील या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तसेच कंपोजिशन ऑफ इच जॉग्राफिकल सेगमेंट्स जर आपण आपले खूप सारे जॉग्राफिकल सेगमेंट असतील तर त्या जॉग्राफिकल सेगमेंटचं आपण कंपोजिशन करायला पाहिजे. कंपोजिशन म्हणजेच काय तर उत्तरेकडचे सगळे बिझनेस सेगमेंट एकत्रपणे दक्षिणेकडचे एकत्रपणे म्हणजे अशा प्रकारे जॉग्राफिकल लोकेशननुसार एकत्रितपणे कंपोजिट पद्धतीने आपण जॉग्राफिकल सेगमेंटचं रिपोर्टिंग हे करणं गरजेचं आहे. Now, as per the accounting standard number 17, segment reporting requires reporting of financial information about different types of products or services of an enterprise which provides different geographical areas where the company is being operating. Business segment is distinguishable component of an enterprise which is providing products or services or group of products or services that is subject to risk and return and that are different from one business to another business. Geographical segment is distinguishable component of enterprise providing product or services in a particular economic environment that is subject to risk and return that are different from the component operating in an economic environment. Here, internal financial reporting system is normally basis for identifying the different segments. The dominant source and nature of risk and return of an enterprise should be governed whether primary reporting formats will be business segment or geographical segments. A business segment or geographical segment is a reportable segment if revenue from sales or the external customers from transactions with other segment exceeding 10% of the total revenues external or internal of all the segments or segment result whether profit or loss is 10% or more or combined results of all the segments in profit or combined results of all segment in loss whichever is greater in absolute amount. Segment assets are 10% or more of the assets of all the segments. If total external revenues attributable to reportable segment constitute less than 75% of the total revenues, then additional segment should be identified. Under primary segment reporting, each reportable segment of the enterprise should be disclosed, external and internal segment revenues, segment results, amount of segment assets, liabilities, cost of fixed assets acquired, depreciation, amortization of assets, and other non-cash expenses should be disclosed separately. Reconciliation between information about reportable segments and information in financial statement of the enterprise is also be provided. Secondary segment information is also required to be disclosed. This include information about revenue and assets, cost of fixed assets. Secondary segment information is also required to be disclosed and this information include information about revenue, sales, cost of fixed assets acquired. When primary format is based on geographical segment, certain further disclosures are required. Disclosures are also required relating to intra-segment transfer and composition of the segments. In case by applying the definition of business segment and geographical segment contained in Accounting Standard 17, it is concluded that there is neither more than one business segment nor more than one geographical segment.
Segment information as per AS 17 is not required to be disclosed. It may be mentioned that illustrative disclosure attached to standard as appendix, though not forming part of the standard, illustrate in detail. Determination of reporting or reportable segments, information about business segment, and summary of required disclosure is to be mentioned as per this accounting standard. If you like this video or if you have any of the query, you can please comment or give me a suggestion. And if you like this video, please subscribe my channel, share, so that you will get the latest and updated videos regarding accounting standard. Thank you.